सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 37 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. या अगोदर आपण जीव, देवता, प्रपंच याचं चिंतन केलं. त्याचप्रमाणे त्या विषयावरती आपण 3 प्रश्नपत्रिका पण सोडून घेतल्या. तसेच आपण अन्य लोकांशी कसं बोलावं, उपदेशी लोकांशी कसं बोलावं, त्यांच्याशी संवाद कसा साधावा, या विषयावरती पण आपण चिंतन केलं. त्या संदर्भात अनेक लोकांच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या, आलेले अनुभव सांगितले. परंतु मी त्यांना सर्वांना व आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की हा जो विषय आहे तो आजचा, उद्याचा किंवा कधीतरीचा असा नाही. त्यामध्ये आपण सातत्य ठेवलं पाहिजे. सतत लोकांशी संवाद, त्या संवादातून आपलं चिंतन आणि आपल्या चिंतनातून त्यांना धर्माच्या प्रती असलेली माहिती देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात की ज्यांना धर्माविषयी कोणत्या प्रकारची माहिती नसते किंवा त्यांना माहिती घेण्याची इच्छा असूनही योग्य रस्ता दिसत नाही. त्यांना आपण निमित्त होऊ शकतो. त्यामध्ये अन्य लोक पण असू शकतात, उपदेशी लोक पण असू शकतात. परंतु आपण बोललं पाहिजे आणि त्या बोलण्यातून त्याचा रिस्पॉन्स बघितला, त्याची इच्छा बघितली तर आपण पुढे जायला पाहिजे. तर आपण बोलत नाही धर्मावरती, आपण सर्व गोष्टींवरती बोलत असतो. अन्यवार्ता आपण सतत करत असतो. परंतु त्या अन्यवार्तेपासून जर तुटायचं असेल तर हा सर्वात उत्तम उपाय आहे की आपण धर्मावरती बोलायला सुरुवात केली पाहिजे. त्याची आवड जेव्हा आपल्याला निर्माण होईल तेव्हा आपल्याला काही आवडणार नाही. बोलावं असं वाटेल धर्मावरती, ऐकावं असं वाटेल धर्मावरती, चिंतन करावं असं वाटेल धर्मावरती. कारण परमेश्वर अनंत आहे. अनेक सामायतेत अनंत न सामाय, आणि अनंत सामायतेत अनेक न सामाय. अनंत तो अनंत की. परमेश्वराचं सुंदर असं सूत्र आहे की जर तुमच्या हृदयात, तुमच्या मनात, तुमच्या बुद्धीत परमेश्वराव्यतिरिक्त, परमेश्वराच्या धर्माव्यतिरिक्त काही जर असेल तर परमेश्वराच्या धर्माचं किंवा परमेश्वराचं चिंतन तुमच्या हृदयात होऊ शकत नाही. आणि जर परमेश्वराच्या धर्माचं, परमेश्वराचं चिंतन तुमच्या हृदयात चालू असेल तर अनेक कोणत्याही गोष्टी तुमच्या हृदयात प्रवेश करू शकत नाही. कारण अनंत तो अनंत आहे. आणि म्हणून परमेश्वराचं चिंतनात, परमेश्वराच्या धर्मात राहण्यासाठी आपल्याला हा सर्वात उत्तम उपाय आहे की आपण लोकांबरोबर संवाद साधत राहिलं पाहिजे. त्यात अनेक चांगले अनुभव येतील, काही वाईट अनुभव येतील, परंतु त्या अनुभवातूनच माणूस शिकत असतो. अनुभव हे माणसाचे खूप मोठे गुरु असतात आणि ते ज्ञान आपल्याला संग्रहित ठेवून भविष्यात आपल्या आध्यात्मिक प्रवासासाठी खूप उपयुक्त पडू शकतं. म्हणून संवाद हा खूप गरजेचा आहे. कारण एखादी गोष्ट संवाद न करता जर झाली तर ती छोटीशी गोष्ट असेल तर खूप मोठी होते, आणि एखादी गोष्ट खूप मोठी असेल पण संवादाला सुरुवात झाली तर ती खूप छोटी होऊ शकते. म्हणून संवादातून परमेश्वराचा हा धर्म लोकांपर्यंत नेणं, संवादातून परमेश्वराच्या धर्माविषयी असलेले समाजामध्ये गैरसमज असेल, नीनगंड असेल, अंधश्रद्धा असेल, त्या दूर करणं हा खूप मोठा उपाय आपल्याला परमेश्वराने सांगितलेला आहे. म्हणून संवाद हा आपण करत राहिलो पाहिजे, बोलत राहिलो पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीवरती बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्यालाही एक इच्छा असते की प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस धर्माचं नॉलेज, धर्माची आवड तुम्हाला निर्माण होईल, वेद निर्माण होईल, त्यावेळेस आपोआपच तुम्हाला इतर नॉलेजची गरज किंवा इच्छा वाटणार नाही. त्यातून तुम्ही आपोआपच तुटाल. म्हणून आपण अन्य लोक किंवा उपदेशी लोक यांच्याशी संवाद साधत राहिला पाहिजे. जे जे आपल्या संपर्कात येतात ते परमेश्वरानेच आपल्या संपर्कात आणलेले आहे. पूर्वकर्माचे काही ऋणानुबंध संबंध आहे. या इच्छेने, या हेतून आणि या उद्देशाने आपण त्यांच्याशी संवाद राहिला पाहिजे. यानंतर आपण जीवाविषयी असलेले परमेश्वराच्या तत्वज्ञानात जे निर्णय असतील, जे तत्व असेल, सिद्धांत असेल किंवा आचार विचार प्रणाली असेल, तर याचं आपण चिंतन करणार आहोत. त्यानंतर देवता वर्गाकडे आपण परत वळणार आहोत आणि नंतर मग आपण परमेश्वर हा अनादीचा चौथा पदार्थ
आपण समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. आजचा विषय आहे परमेश्वर प्राप्तीसाठी आवश्यक 21 अधिकार. कारण परमेश्वर प्राप्ती करण्यासाठीच आपण आध्यात्मिक करतो, धार्मिकता करतो. आपल्याला परमेश्वराने बोध जो दिला आहे तो परमेश्वर प्राप्तीसाठीच दिलेला आहे. परंतु परमेश्वर प्राप्ती असं म्हणत राहिल्याने परमेश्वर प्राप्ती होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काही नियमात बसावं लागेल, काही अटी आपल्याला त्या अटीमध्ये पात्रता निर्माण करावं लागेल. कोणती गोष्ट भौतिक जगामध्ये जरी असेल तर प्रत्येक गोष्टीला एक अटी असतात, नियम असतात. तसं परमेश्वर ह्या मार्गाला सुद्धा 21 अधिकार, आणि त्या 21 अधिकारात जर आपण बसलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. परमेश्वर प्राप्ती होण्याचे 2 साधनं परमेश्वराने सांगितलेले, एक ज्ञान साधन, दुसरं प्रेम साधन. ह्या दोन्ही साधनांव्यतिरिक्त परमेश्वर प्राप्ती कोणालाही होऊ शकत नाही आणि कोणालाही होत नाही, कोणालाही झाली नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता ह्या ज्ञान आणि प्रेम मिळवण्यासाठीच आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे, आणि ते मिळवण्यासाठी जे नियम आहे, जे अधिकार आहे, त्याच्यात परमेश्वराचे 14 अधिकार तर जीवाचे 7 अधिकार, अशी एकूण 21 नियमात 21 अधिकारात जर जीव बसला तर हा परमेश्वर या जीवाला ज्ञान किंवा प्रेम देतात. त्यासाठी आपला प्रयत्न, त्या प्रयत्नाचं सातत्य, आपली तळमळ, आपली आवड हे अत्यंत महत्वाचं आहे, आणि ते आपल्याकडे आहे. म्हणून आपण या परमेश्वर मार्गामध्ये अभ्यास करतोय, ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतोय, चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय, सत्संगाला वेळ देतोय. हे आपल्याकडे तळमळ असल्या कारणानेच आपल्यामध्ये तो अधिकार आहे की नाही हे चेक करणं, आणि त्या अधिकारात असल्यानंतर त्या संधीचा फायदा उठवणं, यासाठी आपण याचं आज चिंतन करणार आहे. परमेश्वराचे 14 अधिकार आपण बघू पहिले. तर परमेश्वराच्या 14 अधिकारामध्ये पहिला अधिकार जो आहे सृष्टी, म्हणजे संसरण असलं पाहिजे, सृष्टी असली पाहिजे. कारण जीव उद्धारण्यासाठी सृष्टीची रचना ही अत्यंत गरजेची आहे. ती सृष्टीची रचना असावयास हवी, कारण सृष्टी रचल्यानंतरच जीव या सृष्टीत येतात व त्या सृष्टीतच परमेश्वर अवतार धारण करतात. असं जर झालं तरच जीवाच्या उद्धारण्याचा जो मार्ग आहे, परमेश्वराचा जो ज्ञान आणि प्रेम हे जे साधन आहे, हे परमेश्वराला जीवाला देता येईल. जर सृष्टीत नसेल, आपण मायाच्या विभागात जर असेल, तर परमेश्वर आपल्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान आणि प्रेम देऊ शकत नाही. म्हणून सृष्टीची रचना होणं, असणं हे अत्यंत गरजेचं आहे, आणि हा पहिला अधिकार आहे. आज जर आपण या बाजूने जर चिंतन केलं तर आज सृष्टीची रचना आहे, म्हणजे सृष्टी आज चालू आहे, आणि या सृष्टी चालू असण्यामध्ये आपण जन्माला आलेलो आहे. आणि ह्या जन्माला आल्यानंतर ह्या सृष्टीमध्ये परमेश्वराने अवतार पण घेतलेला आहे. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत याचं आपण सहजच जर चिंतन केलं तर हे आपल्याला समजलंय, हे आपल्याला जाणवलंय, आणि ह्या जाणवण्यातून आपण प्रयत्न करतोय, हे काही कमी नाही. असे कितीतरी लोक आहेत त्यात त्यांना कशासाठी काय याचं कोणत्याही प्रकारचं उत्तर किंवा प्रश्न त्यांच्या मनात पडत नाही. आजचा दिवस आला, उद्यावर ढकलायचा, उद्याचा दिवस आला, परवावर ढकलायचा, असं जीवन कंठण्याचं काम चालू आहे. परंतु हा देह आपल्याला कशामुळे भेटला आहे, ह्या कर्मभूमीत आपण, या सृष्टीत आपण कशामुळे आलेलो आहे याची जाणीव नसल्यामुळं ते वाया जात आहे त्यांचं. म्हणून सृष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि ह्या पहिल्याच अधिकारात आपण पास झालो आहोत. कारण सृष्टी आहे, या सृष्टीत आपण आहे, आणि या सृष्टीत असल्यानंतरही आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. परमेश्वर अवतार आपल्याला समजलेला आहे, परमेश्वराचं नाम आपल्याला समजले. हे काही कमी भाग्य आहे का? आज कितीतरी असंख्य अनंत लोक आहे, अनंत जीव आहे का ज्यांना परमेश्वर याची ओळखच नाहीये. भक्ती का करावी, कशासाठी करावी हे समजतच नाहीये. परंतु आज आपल्याकडे परमेश्वर कृपेने सर्व प्रश्नांचे उत्तर असल्या कारणाने आपण ह्या पहिल्याच अधिकारात पास आहे. त्याचा आता आपण नक्कीच त्या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे, किंवा त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. दुसरा अधिकार आहे कर्मभूमी. म्हणजे सृष्टी जन्माला आलो, सृष्टी आहे, परंतु कर्मभूमी त्या जन्माला येणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण कर्मभूमी व्यतिरिक्त भोगभूमी आहे, आणि त्या भोगभूमी जन्माला असे अनंत जीव आहे, परंतु तिथं कर्मनिष्पत्ती नसल्यामुळं परमेश्वराचं हे ज्ञान
आणि प्रेम घेण्यास ते पात्र होत नाही. आणि कर्मभूमीची जी व्याख्या परमेश्वराने आपल्याला सांगितली आहे, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, अर्थात 500 योजन म्हणजे 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर, म्हणजे 500 गुणिले 12 जर केलं तर 6000 किलोमीटरचा जो व्यास आहे त्या भूमीला कर्मभूमी म्हणतात. आणि अशा कर्मभूमीतच घेतलेल्या परमेश्वराच्या अवताराला पूर्णता येते, किंवा अशा कर्मभूमीतच जन्म झालेल्या जीवाला पूर्णत्व येत असते. आणि असं जर घडलं, असं जर झालं तरच परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान किंवा प्रेम आपल्याला होऊ शकतात. म्हणून पूर्णत्व आणि अपूर्णत्व हा काय विषय हे आपण जर समजून घेतलं, देवता वर्गामध्ये हे आपण समजून घेतलेलं आहे. जीवाचं युक्तत्व किंवा परमेश्वराचं युक्तत्व, जर आपण कर्मभूमीच्या व्यतिरिक्त म्हणजे कर्मभूमीच्या बाहेर जन्माला आलो किंवा कर्मभूमीच्या बाहेर आपण प्रवासाला जरी गेलो, तरी कर्मभूमीची जी पिंडस्थता आहे आपल्या शरीरातली किंवा परमेश्वराची जी ओळखणी आहे परमेश्वराची शक्तीमधली, तर ती मात्र आपल्याबरोबर येऊ शकत नाही. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण तिथं कमी पडतो. आपल्या शारीरिक युक्तत्व किंवा परमेश्वराचं युक्तत्व तिथं संपुष्टात येतं. आणि म्हणून ते युक्तत्व असल्याशिवाय ज्ञान किंवा प्रेमदान परमेश्वर देऊ शकत नाही, किंवा ते पूर्णत्वास जाऊ शकत नाही, जात नाही. तर कर्मभूमीच्या बाहेर परमेश्वराच्या ज्या ओळखणी सेविका देवता आहे त्यांच्या क्रियाच पूर्ण होत नाही. व जीव पण कर्मभूमीच्या बाहेर जर पिंडस्थाच्या माध्यमातून अपूर्ण जर असला तरी त्याला त्याचं जे प्रयत्न आहे किंवा त्याचं परमेश्वर प्राप्तीचं जे ध्येय त्याला पूर्ण करता येत नाही. म्हणून अशा कर्मभूमीतच परमेश्वराने अवतार घेतला पाहिजे. आणि अशा कर्मभूमीत परमेश्वराने घेतलेल्या अवताराच्या आपण सुद्धा कर्मभूमीत जन्माला आलेलो पाहिजे. कारण कर्मभूमी म्हणजे कर्मनिष्पत्ती. कर्मनिष्पत्ती या शब्दाचा अर्थ काय होतो की मागचं संपतं, पुढचं लागतं. दोन्ही क्रिया, संत आणि असंत क्रिया चालू असतात. म्हणून आज आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने नॉलेज मिळू शकतो, ज्ञान घेऊ शकतो. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने भक्ती करू शकतो. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्या भक्तीतून आपण परमेश्वर प्राप्तीचे जे जे साधनं परमेश्वराने सांगितले ते पूर्ण करू शकतो. म्हणून सृष्टी जरी असली तर त्या सृष्टीतल्या कर्मभूमीमध्ये परमेश्वराचा अवतार, त्या सृष्टीतल्या कर्मभूमीमध्ये आपला जन्म होणं अत्यंत गरजेचं आहे. कर्मभूमी व्यतिरिक्त जी भोगभूमी आहे तिथं त्या पिंडस्थाच्या माध्यमातून ते युक्त देहाचे जीव नसल्या कारणाने ती भोगभूमीच म्हटलं तर त्या शब्दाचा अर्थ काय होतो, भोगवण्यासाठी असलेली जमीन, भोगवण्यासाठी असलेलं ठिकाण. मागचं संपतंय पण पुढचं लागत नाही. जर पुढचं घेताच येत नाही, स्वीकारताच येत नाही, संत सामुग्री मिळवताच येत नाही, तर परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम तो जीव कसा मिळवेल. परमेश्वराला सुद्धा ते देता येत नाही, दिलंय तरी त्या जीवाला घेता येत नाही. म्हणजे दोन्ही बाजूनी अडचणी आहे. म्हणून आज जर आपण चिंतन केलं तर सृष्टी असल्यानंतर त्या सृष्टीतल्या कर्मभूमीमध्ये परमेश्वराचा अवतार आणि त्याच कर्मभूमीमध्ये आपला जन्म झालेला असल्यामुळं आपण ह्या दोन्ही अधिकारात पूर्णपणे बसतो. फक्त आपण त्या संधीचा आता फायदा कसा उचलायचा, त्याच्यावरती आध्यात्मिक प्रगती कशी मिळवायची, कशी प्राप्त करायची, हे मात्र आपल्या प्रयत्नावरती अवलंबून आहे. आणि तो प्रयत्न आपण करत आहोत. फक्त त्यातलं जे सातत्य हे राखणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातलं जे स्पीड आहे, वेग आहे, ते वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. हे प्रत्येकाने जर समजून घेतलं, चिंतन केलं तर नक्कीच आपल्याला या दोन्ही अधिकाराचा फायदा उचलता येईल. यानंतर तिसरा अधिकार आहे मायापूर. म्हणजे परमेश्वर ज्यावेळेस अवतार घेतात त्यावेळेस मायेनं निर्माण केलेल्या पुराला म्हणजे शरीराला ते स्वीकारतात आणि त्याद्वारे परमेश्वर अवतार घेऊन या पृथ्वी तलावरती येऊन आपल्या या भक्तांना, आपल्या अधिकारी जीवांना ज्ञान आणि प्रेम देऊ शकतात. परमेश्वराने चैतन्य देवतेचा जो ध्येय आहे तो धारण करणे गरजेचं आहे, पण ते मायापूर घेणं गरजेचं आहे. खरं म्हणजे प्रत्येक अवतार हे परमेश्वर मायापूर घेऊनच येतात. परंतु परमेश्वराचे अवतार भरपूर झालेले असतात, वेगवेगळ्या योनीमध्ये झालेले असतात. तर मनुष्य देहाच्या ह्या अवतारामध्ये परमेश्वराने अवतार घेतलेला पाहिजे, मायापूर घेतलेला पाहिजे. कारण परमेश्वर कधी तुच्छ प्रापंचिक देह धारण करत नाही आणि म्हणून परमेश्वराने मायापूर स्वीकारणं हे अत्यंत गरजेचं आहे.
आणि ते मायापूर घेऊन आलेला परमेश्वर आपल्याला सन्निधान देत असतो, ज्ञान देत असतो, त्यांचं सेवादास्य आपल्याला करता येत असतं आणि त्यातूनच परमेश्वर प्राप्ती आपल्याला मिळत असते. हा तिसरा अधिकाराचा जर आपण विचार केला तर आपले परमेश्वर अवतार, कलियुगाचे सर्वज्ञ चक्र प्रभू हे परमेश्वर अवतार हे मायापूर घेऊनच अवतार त्यांनी घेतलेला असल्या कारणाने आपण या तिसऱ्याही अधिकारात बसत आहोत. आपल्याला समजले, आपल्याला माहित आहे, आपल्याला जाणीव झालेली आहे, आपल्याला त्या परमेश्वराने बोध दिलेला आहे, स्वतःची ओळख दिलेली आहे आणि म्हणून या आपल्याला त्या संधीचा फायदा उचलला गेला पाहिजे. चौथा अधिकार आहे मनुष्य अवतार. परमेश्वर अनेक अवतार घेतात आणि हे अवतार कच्छ होती, मच्छी होती, असे त्रियांचे अवतार ह्या जीवाचा अधिकार वाढवण्यासाठी, जीवाला भजन घडवण्यासाठी किंवा जीवाला योग्य रस्त्यावरती किंवा ज्ञान आणि प्रेम देण्यासाठी पात्रता निर्माण करण्यासाठी परमेश्वराचे अनंत अवतार आहेत, अनंत अवतार झाले, अनंत अवतार होणार आहे. परंतु तो अवतार मनुष्य अवतार जेव्हा असेल तेव्हाच मात्र आपल्याला तो परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देऊ शकतो. आणि मनुष्य अवतारात परमेश्वर असणं अत्यंत गरजेचं आहे. जीवाला ज्ञान देण्यासाठीच परमेश्वर अवतार घेतात, तर परमेश्वरास जीवासारखेच होऊन यावं लागेल, कारण ह्या जीवाला ज्ञान द्यायचंय. त्या जीवासारखं जर झालं तरच जीव ऐकेल किंवा जीवाला ज्ञान देता येईल. साजत्य जर झालं तरच ती पुढची जी शृंखला आहे ती परमेश्वराला बांधता येईल. तरच परमेश्वराला जीवाला हे ज्ञान देता येईल आणि ते देता येण्यासाठी हात, पाय, नाक, कान, डोळे अशा युक्त मानव देहातच परमेश्वराचा अवतार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मनुष्याचे अष्ट स्वभाव सुद्धा भूक, तहान, मल, मूत्र, भय, निद्रा याचाही परमेश्वराने स्वीकार केलेला असल्यामुळं किंवा करत असल्यामुळं यामुळेच परमेश्वराला जीवास ज्ञान व प्रेमाचा उपाय जोडण्यास मदत होत असते. म्हणून परमेश्वर अवतार घेतो, परंतु तो मनुष्य अवतारात असला पाहिजे. आपल्यासारख्याच मनुष्य अवतारात जर परमेश्वर असेल तर ते सन्निधान आपल्याला लाभतं, परमेश्वर आपल्याला ज्ञान देऊ शकतात, त्यांचं सेवादास्य आपल्याला घडतं आणि त्यातूनच परमेश्वराचा ज्ञान आणि प्रेमाला हा जीव पात्र होत असतो. आज आपण ह्या चौथ्याही अधिकारात बसतोय कारण कलियुगामध्ये सर्वश्री चक्रप्रभूंनी मनुष्य अवतार स्वीकारला. त्या मनुष्य अवतार स्वीकारल्यानंतर अनेक भक्त त्यांच्या सन्निधानात होते. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या निमित्ताने परमेश्वराने आपल्याला सकळ ही तत्वज्ञान, आचार, विचार आणि परमेश्वर प्राप्तीचे जे उपाय ते आपल्याला सांगितलेले, ते आपल्यापर्यंत आलेले आणि म्हणून आपण चौथ्या अधिकारात सुद्धा बसतो. तो परमेश्वर अवतार आपल्याला माहिती आहे, त्यांचं नाम माहिती, त्यांचं तत्वज्ञान आपल्याला माहीत असल्या कारणाने आपण या संधीचा फायदा नक्कीच उचलला गेला पाहिजे. आज कितीतरी लोक भक्ती करतात, अन्य लोक भक्तीमध्ये आपल्याही पुढे आहे, कितीतरी उपास तापस करतात, कितीतरी व्रतवैकल्य करतात, परंतु त्यांना का भक्ती करायची माहीत नाही. त्या देवतेची जे भक्ती करतात त्यालाच ते परमेश्वर समजतात, त्याला सर्वशक्तिमान समजतात आणि हा अन्यथा ज्ञान असल्या कारणाने त्यांना ते कळत नाही. आपल्याला आज कळालंय. पूर्वी आपणही मिश्र भक्ती करत असेल किंवा अन्य देवतेची भक्ती करत होतो, परंतु परमेश्वर कृपेने आपल्याला परमेश्वरांनी सामर्थ्य दिलेले, बोधरूपी जे सामर्थ्य, त्या सामर्थ्यामुळे आपल्याला परमेश्वर, जीव, देवता आणि प्रपंच हे जसे आहे तसे कळाले आणि म्हणूनच आपण परमेश्वराची भक्ती करू शकतो. म्हणून या चौथ्या अधिकारात सुद्धा आपण बसतोय, मात्र त्या परमेश्वराची भक्ती, सांगितलेल्या परमेश्वराच्या नियमात आपण जर बसलो, त्या आचारा विचारात बसलो तर नक्कीच तो परमेश्वर आपल्याला ज्ञान आणि प्रेम देईल. पाचवा जो अधिकार आहे अत्यंत महत्वाचा आहे, देहधर्म. म्हणजे देहाचे धर्म परमेश्वराने स्वीकारले पाहिजे. कारण परमेश्वर हा निर्विकार आहे, निर्गुण आहे, परंतु जीवासाठी परमेश्वराला क्रियेचा जर स्वीकार करावा लागत असेल किंवा क्रियेद्वारेच परमेश्वर ज्ञान आणि प्रेम ह्या जीवाला देऊ शकत असेल, जीवाचा अधिकार वाढत नेण्यासाठी जर या क्रियेचा स्वीकार करावा लागत असेल तर त्या क्रियेचा स्वीकार करण्यासाठी त्या परमेश्वराने ह्या जीवाचे ध्येयधर्म स्वीकारलेले असले पाहिजे आणि हा ध्येयधर्म जर स्वीकारले तरच जीवाचा अधिकार वाढत जाऊन ज्ञान व प्रेमाचा अधिकारी जीव होत असतो. म्हणून परमेश्वराला ही जीवासारखे राग, षडविकार, खानपानाचा ध्येयधर्म स्वीकार करावा लागतो. या ध्येयधर्मामुळेच जीवाचा व परमेश्वराचा संबंध येऊन स्नेह निर्माण होतो, स्नेह तयार होतो, प्रेम तयार होतं व त्यामुळे जीवास ज्ञानाचा व प्रेमाचा
अधिकार घडत असतो. देहधर्मामध्ये परमेश्वराने जर देहधर्म स्वीकारले नाही तर बाकीचे जी परमेश्वर जे स्वीकारतात, उदासीनता असेल, प्रसन्नता असेल, तर ही त्यांनी ती स्वीकारू शकले नसते. म्हणून देहधर्माच्या अनुषंगाने परमेश्वर भजन स्वीकारतात, सेवा स्वीकारतात आणि त्या सेवेच्या माध्यमातून परमेश्वर ते दान देत असतात. संबंध दान यातूनच ते परमेश्वर देऊ शकतात. म्हणून देहधर्म स्वीकारलेला परमेश्वर जर अवतारित झाला तरच आपल्याला परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देऊ शकतो, कारण ती क्रिया आपल्याला करता येईल. आणि अशा अनेक लीळा चरित्रामध्ये आहे की माधव भटाच्या बहीण आहे, त्या परमेश्वराच्या सेवा करायच्या. त्या सेवेच्या माध्यमातूनच परमेश्वरांना त्यांना संबंध ज्ञान देता आलं. अशा कितीतरी लीळा आहे का जर आपण त्याचं चिंतन केलं तर ह्या देह धर्माच्या माध्यमातून अनेक जीवाला परमेश्वरांनी ह्या ज्ञानाचा किंवा प्रेमाचा उपाय किंवा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून परमेश्वराने अवतार घेतल्यानंतर त्या परमेश्वराच्या अवताराने या जीवाचे देह धर्म स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण जर त्याचं चिंतन केलं तर सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी हा देह धर्म स्वीकारलेला असल्यामुळंच परमेश्वर कधी संतुष्ट व्हायचे, कधी राग यायचा, कधी उदासीनता निर्माण करायची, ही फक्त जीवाच्या भल्यासाठी. कारण परमेश्वर तर निर्विकार निर्गुण असल्यामुळं त्यांना स्वभाव किंवा हे देहधर्म जीवधर्म हे कोणत्या प्रकारचे नसतात किंवा नाही. परंतु जो जीव आहे त्याच्यासाठी परमेश्वर अवतारित झाल्यामुळं, त्या जीवाच्या भल्यासाठीच परमेश्वराचं हे कार्य असल्यामुळं परमेश्वराला या जीवासाठी देहधर्म स्वीकारावे लागतात. आणि या जीवाला ठिकाणावर आणण्यासाठी, मुक्तीला नेण्यासाठी, परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम देण्यासाठीच ही उदासीनता, संतुष्टता, प्रसन्नता निर्माण करावं लागते. आणि म्हणून अनेक अशा लीळा आहेत का त्या लीळेच्या माध्यमातून ह्या परमेश्वराचा देहधर्म आपण समजून घेऊ शकतो, त्या प्रतीला येऊ शकतो. आणि ह्या 5व्या अधिकारात सुद्धा आपण बसतो, कारण आपल्याला जो परमेश्वर अवतार, त्या अवताराचं ज्ञान, त्या अवताराचं नाम जे कळालंय, त्या अवताराने ह्या जीवाचे देहधर्म स्वीकारलेले होते. 6वा अत्यंत महत्वाचा जो अधिकार आहे परमेश्वराचा, तो जीवधर्म. जसं देहधर्म परमेश्वर स्वीकारतात तसे जीवाचा धर्म सुद्धा परमेश्वर स्वीकारतात. संतोष पावणे, रुष्ट होणे, प्रसन्नता निर्माण करणे यासारख्या स्वाभाविक धर्मामुळे जीवास धर्माच्या ज्ञानाचे आदान प्रदान परमेश्वराला करता येते. संतुष्टपणामुळे जीवाविषयी प्रेम, आप्तभाव, आपलेपण निर्माण परमेश्वराला करता येतं. जीवात सुद्धा परमेश्वराविषयी भाव निर्माण होत असतो. ज्ञानाची उत्कंठा निर्माण करता येत असते आणि ती उत्कंठा निर्माण करून परमेश्वर जीवास ज्ञान प्रदान करू शकतात. रुष्ट झाल्यामुळे जीवास वाईट कर्मापासून थांबून, शासन करून, सावधान करून नरकापासून सोडवण्याचे काम परमेश्वरी देहधर्मामुळेच करू शकतात किंवा करता येतं. अनेक लीळा आहेत, त्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला ह्या जीवधर्माच्या अनुषंगाने परमेश्वराचं स्वीकार जो आहे देहधर्माचा, तो आपल्याला समजून घेता येईल. पद्मनाभी देव यांनी कोणाचा तरी दुसऱ्या अनुभव किंवा देवाचा जो भक्त होता, अनुभव अन्य जो साधू होता, त्याच्या भक्ताचं मन पोळवलं किंवा अनु इतकंही तुमच्या गुरुला ज्ञान नाही का, असं पोळवल्याबरोबर, आणि परमेश्वर सर्वज्ञ असल्यामुळं ते त्यांना कळतं आणि परमेश्वर बायकांना सांगतात की दरवाजा लावा, हे कोणाचं तरी मन पोळून आलेले. त्यातून पद्मनाभीला कळेना ते आपण केलंय काय. त्यावेळेस बाईसांच्या विनंतीनुसार मग देव त्यांना सांगतात का यांनी काय चुकी केलेली आहे. कोणाचं मन पोळवणं म्हणजे किती मोठं पाप आहे, ती किती मोठी हिंसा आहे. आणि त्यातूनच कसं चलद रूपाचं नरक प्राप्त होतं हे परमेश्वरांनी निरूपण केलं आणि त्यांना सांगितलं का त्यांच्याकडे जाऊन माफी मागा आणि त्यांनी माफ केलं तर आम्ही तुम्हाला परत सन्निधान देऊ. अशा कितीतरी लीळा आहे. आचार्यांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट घडलेली आहे. आचार्यांच्या मनात सहजच येतं की माझ्यासारखं परमेश्वराची सेवादास्य कुणी करू शकत नाही आणि माझी परमेश्वरालाच गरज आहे. हे समजल्याबरोबर हा खूप मोठ्या अनिष्टाला जाऊ शकतो हे परमेश्वराने जाणलं आणि आचार्यांना आदेश दिला का तुम्ही आता इथून निघा म्हटल्यावर आचार्यांवरती खूप मोठं संकट पडल्यागत
झालं, काय करावं आता. परंतु आचार्य अत्यंत पॉझिटिव्ह विचाराचे असल्यामुळं, होकारात्मक विचाराचे असल्यामुळं त्यांनी हा विचार केला की आता रुद्रपूरला जावं, कारण घरी तर जाऊ शकत नाही, दाजो संकट जाऊ शकत नाही. आणि म्हणून रुद्रपूरला 6 महिने परमेश्वराने त्यांना ठेवलं, पाठवलं. आणि अजून वरून आदेश दिला की जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही. हे आचार्यांना जेव्हा लक्षात येतं की कुणी लोक आले तर आपल्याला देव आता बोलवत नाही, याचं दुःख करत करत, कर्मनाश करत करत त्यांच्यामध्ये ती पात्रता निर्माण परमेश्वर करतात. त्यांच्या मनातला जो चुकीचा भाव, चुकीचा हेतू, चुकीच्या मनामध्ये आलेले विचार हे जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत देव त्यांना असं निधान देतात. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्यांना बोलावतात त्यावेळेस अक्षरशः त्यांचं शरीर इतकं क्रूश झालं होतं की ते जाण्याच्या इथपर्यंत ते आलं होतं. परंतु देवाचा आदेश आल्याबरोबर आचार्य परत एवढ्या क्रूश शरीरामध्ये सुद्धा, अशक्तपणामध्ये सुद्धा परमेश्वराकडे येतात, माफी मागतात आणि कधीही आता मला संज्ञान देऊ नका असा वर मागतात. तर ह्या जीवधर्मामुळेच ह्या गोष्टी होऊ शकतात. अशा कितीतरी लीळा आहे. औसा देवीच्या बाबतीत सुद्धा अशा कितीतरी लीळा आहे. गोविंदप्रभू बाबांच्या तर अनेक लीळा अशा आहे. पूजनीय माईम भटांच्या बाबतीत ज्यावेळेस पूजनीय माईम भट गोविंदप्रभू बाबांचं पूजन करतात आणि खूप सुंदर असं वस्त्र घेऊन येतात, त्यांच्या मनात किंतु परंतु येतो का असं सुंदर असं वस्त्र, एवढं भरजरी आणि उत्तम प्रतीचं जे वस्त्र आहे ते मीच देवाला देऊ शकतो असा भाव आल्याबरोबर देव ते भाव ओळखतात आणि रुष्ट होऊन तो कपडा, ते वस्त्र ते गटारात टाकतात, तुडवतात, निघून जातात. आचार्यांना मात्र ते नक्कीच कळतं, कारण त्यांना अनुभव गाठीशी असल्यामुळं माईम भट्टांना ते सांगतात का तुमच्या मनामध्ये किंतु परंतु आला काय. त्यांनी ते मान्य केल्यानंतर मग गोविंदप्रभू बाबांकडे जाऊन ते माफी मागतात आणि मग ते पूजेचा स्वीकार करतात. तर असं देवानी जीव धर्म स्वीकारला असल्यामुळं या जीवाच्या भल्यासाठी ते कधी कधी उदास होतात, कधीतरी रुष्ट होतात, कधीतरी प्रसन्न होतात. खरं म्हणजे असे अनेक लोक आहे की जे धर्माचा पूर्णपणे अभ्यास करत नाही, वरवर अभ्यास करतात. तर त्यांना असं वाटतं त्यांचा परमेश्वर आहे, ही परमेश्वर अशी शक्ती आहे, त्यांच्यामध्ये कशाला उदासीनता यायला पाहिजे, कशाला रुष्टता यायला पाहिजे, कशाला प्रसन्नता यायला पाहिजे. ते निर्वी निराकार आहे, त्यांनी तसंच राहिलं पाहिजे. पण जर ते तसंच राहिले तर आपल्याला अधिकार, आपल्याला पात्रता निर्माण होईल कशी, आपल्याला ते समजणार कसं. हे सर्व आपल्यासाठी परमेश्वर स्वीकार करतात आणि म्हणून या गोष्टी आपण त्या तत्वाच्या पाठीमागचा जो अर्थ आहे तो आपण समजून घेतला पाहिजे, ती जाणीव आपण करून घेतली पाहिजे. तेव्हा आपल्याला त्यातलं मर्म कळेल आणि त्या मर्मामुळेच आपण परमेश्वर भक्ती उत्तम पद्धतीनं, उच्च पद्धती करू शकतो. आज आपण जर चिंतन केलं तर या 6व्या अधिकारात सुद्धा आपण बसतो, कारण आपण लीळाचरित्रात गेल्यानंतर अनेक ठिकाणी परमेश्वर उदास होतात. तर का उदास होतात, का उदास परमेश्वर झाले, त्या जीवाकडून अशी काय चुकी झाली, ही आपल्याला समजल्या कारणाने ती चुकी आपल्याकडून होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. कारण त्या जीवाकडून ती चुकी झाली तर परमेश्वर रुष्ट झाले, उदास झाले. आजही आपल्याकडून तीच जर चुकी झाली तर नक्कीच परमेश्वर खंती पकडून आपल्यावर सुद्धा जे उदास होतील, रुष्ट होतील, ही भीती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. कोणत्या गोष्टीमुळे परमेश्वर प्रसन्न झाले ते जर आपण समजून घेतलं, तीच गोष्ट जर आपण केली तर नक्कीच परमेश्वर आपल्यावर सुद्धा प्रसन्न होतील आणि या प्रचितीच्या माध्यमातून परमेश्वराचा हा आपला धर्म आपल्या योग्य पद्धतीनं सांभाळता येईल आणि त्या सांभाळण्यातूनच परमेश्वर आपल्याला ज्ञान आणि प्रेम देऊ शकतात. 6व्या या अधिकारात सुद्धा आपण बसतो, याचं जेव्हा चिंतन आपण करू तेव्हा आपल्याला खरोखरच आपण भाग्यवान समजलं पाहिजे. 7वा जो अधिकार आहे परमेश्वराचा तो मायेचे धर्म, म्हणजे माया ही जी देवता आहे त्या मायेचे धर्म परमेश्वरांनी स्वीकारलेले असले पाहिजे. त्याच्यासाठी कशासाठी ते, तर जीवाचं चांगलं आणि वाईट कर्म जे आहे ते लक्षात ठेवून त्यास न विचारता तात्काळ फळ देता आलं पाहिजे. हे चिज्जड मायेचं कार्य आहे आणि हे चिज्जड मायेचं कार्य परमेश्वर त्यासाठीच स्वीकारतात, जेणेकरून त्या जीवाचं योग्यता, पात्रता किंवा सुखफळ आपल्याला देता येतील. म्हणून परमेश्वर स्वतः हा मायेचा धर्म स्वीकारून न विचारता जीवास स्वतः परमेश्वर फळ देऊन मोक्षाप्रत घेऊन जातात. कारण जे जे जीवाच्या फायद्याचं आहे, जे जे जीवासाठी करण्यासारखं आहे
त्यात कुठलीही कमतरता परमेश्वर ठेवत नाही आणि ह्या जीवासाठी परमेश्वर जे जे गरजेचं आहे त्याच्यासाठी ते स्वीकार करतात. तसं पाहिलं गेलं तर परमेश्वर सर्वज्ञ आहे, परिपूर्ण आहे, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आहे. परंतु ती कमतरता जरी नसली तरी ह्या जीवाच्या अनुषंगाने जीवाला देण्यासारखं, जीवाला ज्ञान आणि प्रेम देऊन परमेश्वराला ह्या जीवाला मोक्षाला किंवा स्वतःच्या आनंदाला घेऊन जायचे, त्यासाठी कुठलीही कमतरता न ठेवण्यासाठी परमेश्वर हे स्वीकारतात. जसं श्री दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले. आता परमेश्वर कुठं गुरु करतो का, परंतु आपल्याला ते दाखवण्यासाठी, आपल्याला सांगण्यासाठी का ज्या वेळेस आपण कोणाकडे जातो त्याला गुरु समजतो, ते निमित्त मानायला परमेश्वराने सांगितले, त्याच्याकडून आपण काहीतरी गुण घेतला पाहिजे आणि त्या गुणातूनच आपण गुणात्मक होऊ शकतो. परमेश्वर सुद्धा सांगतात कोणत्या ठिकाणी तुम्ही जर जाल तर तिथं गुण घेतला पाहिजे. आता गुण घ्यायचा म्हणजे इतकं सोपं नाहीये. ते गुण घेण्यासाठी आपण गुणात्मक असायला पाहिजे, आपल्याला त्याची जाणीव असायला पाहिजे, आपल्याला ते व्यसन असलं पाहिजे, तरच आपण ते घेऊ शकतो. आपल्याला जर वाईटच घेण्याची प्रवृत्ती जर आपली असेल तर आपण चांगलं घेऊ शकत नाही. ती प्रवृत्ती जर आपली चांगली घेण्याची असेल तर आपण वाईटातून सुद्धा चांगलं घेऊ शकतो किंवा वाईटातून सुद्धा चांगलं शोधू शकतो. पण तशी दृष्टी, तशी प्रवृत्ती, तशी बुद्धी ही निर्माण होण्यासाठी आपल्याला ऊर्ध्वगतीचं विचार, चिंतन आणि मनन करावं लागेल. तशी ती शरीराला किंवा त्या बुद्धीला सवय लावावं लागेल. कारण आपण जे वाचतो, जे आपण बघतो, ज्याचं आपण चिंतन करतो तशी आपली बुद्धी तयार होत असते आणि तशी बुद्धी तयार झाल्यानंतरच आपलं शरीर सुद्धा तसंच काम करत असतं. कारण ती बुद्धीचं नियंत्रण या शरीरावर असतं. म्हणून आपण काय वाचन करतोय, आपण काय बघतोय, आपण काय ऐकतोय, कशाचं चिंतन करतोय, याच्यावरती आपली बुद्धी, याच्यावरती आपलं शरीर कार्य करत असतं. म्हणून परमेश्वर सुद्धा या जीवाच्या अनुषंगाने, जीवाच्या भल्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वीकारत असतात. तर हे मायेचे धर्म स्वीकारून परमेश्वर अवतारित झालेला आहे आणि तो आपल्याला कळालेला आहे. कारण परमेश्वर अनंत जीवाला अनंत फळं देत असतात आणि ते सुख फळं देण्यासाठी परमेश्वर हे माया धर्म जे आहे, मायेचे जे धर्म आहे ते स्वीकारतात. 8वा अधिकार देवता धर्म. अभिमान व कृपा जीवाच्या संदर्भात उत्पन्न होण्याला जे मुख्य कारण आहे ते देवता धर्माचे आहे. कारण परमेश्वर निर्विण निराकार आहे आणि मग ह्या जीवाच्या अनुषंगाने अभिमान झालं, कृपा उत्पन्न झालं, हे उत्पन्न कशासाठी होईल आणि उत्पन्न कशातून निर्माण करायचं, तर देवता स्वाभिमानी. आता देवता वर्ग आपण बघितलेला असल्यामुळं देवता स्वाभिमानी, सापेक्ष, वंचक, स्वार्थी हे सर्व आपण बघितले. तर त्यांच्यामध्ये ते असल्यामुळे ते जीवाच्या भल्यासाठी किंवा जीवासाठी परमेश्वर स्वतःकडे जे नाहीये ते देवतेकडून घेतात. बघा, आपल्यासाठी परमेश्वराने काय काय करावं, किती करावं, याला कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन नाही. आणि आपण जे करतोय ते देवासाठी करत नाही, धर्मासाठी करत नाही, आपल्यासाठी करतोय. तरी आपण त्याच्यामध्ये फुटपट्टी लावत असतो का मी इतकं स्मरण केलं, मी इतकं दंडोत घातले, इतका अभ्यास केला, इतकं चिंतन केलं, इतकी क्रिया केली, इतक्या पंक्ती दिल्या, ते ऑलरेडी आपण आपल्यासाठीच करत असतो. तरी आपण फुटपट्टी लावतो आणि परमेश्वर स्वतःसाठी काही न करता या जीवासाठी करतात. तरी त्याला मर्यादा कोणत्याही प्रकारची ठेवत नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटला नाही. तर देवता तर आपल्या शक्ती आहे, त्या शक्तीकडून आपण काय घ्यायचं आणि कशासाठी घ्यायचं, परंतु जीवासाठी, जीवाच्या भल्यासाठी ते गरजेचं आहे. म्हणून देवता धर्म परमेश्वर स्वीकारतात. कारण ह्या ज्या देवता धर्म आहे त्यामुळेच परमेश्वर हा देवता धर्म स्वीकारून त्यातूनच आपल्या भक्तांच्या बाबतीत परमेश्वरामध्ये कृपा व अभिमान उत्पन्न होत असतो आणि ती अभिमान, कृपा उत्पन्न झाल्यानंतरच परमेश्वर त्याचं कार्य करून या जीवाच्या भल्यासाठी काही देऊ शकतात. म्हणून परमेश्वर स्वतः परिपूर्ण जरी असला, चैतन्यापर जरी असला, सर्वांच्या पलीकडचा असला, सर्व व्यापक जरी असला, तरी ह्या जीवासाठी देवता धर्म स्वीकारतात आणि त्या देवता धर्माच्या स्वीकाराच्या माध्यमातूनच कार्य करत असतात. आता परमेश्वराचा जो 9वा अधिकार आहे गुण. परमेश्वरामध्ये अनंत गुण आहे. कारण परमेश्वराव्यतिरिक्त गुण जे आहे ते जे बी आहे जगामध्ये किंवा सृष्टीमध्ये तर ते सर्व परमेश्वरामध्येच आहे. परंतु मुख्य गुण जे आहे ते आपल्याला परमेश्वराने महावाक्यातून सांगितलेले आहे. सौंदर्य, औदार्य, लावण्य, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा, ह्या गुणाबरोबर परमेश्वराचे अनंत गुण आहेत. पण परमेश्वराने ह्या गुणाबरोबर अवतार घेतलेला असला पाहिजे. परमेश्वर म्हणतात कलियुगी ही बरे, म्हणजे कलियुगामध्ये
सर्वात सुंदर जी मूर्ती आहे श्रीमूर्ती ती परमेश्वराची आहे. आता आपण जे थोड्या काही गोष्टी बघतो तर त्याची सुद्धा आश्चर्यजनक आपण आपल्या ज्या गोष्टी असतात आश्चर्यजनक असतात, अरे किती सुंदर आहे किती सुंदर आहे. पण परमेश्वर म्हणतात या कलियुगामध्ये सर्वात सुंदर काय असेल तर तो मी आहे. आणि ते सुंदरता पाहण्याची इच्छा, त्या सुंदरता पाहण्याची महत्वाकांक्षा आपल्यामध्ये असली पाहिजे. परमेश्वरामध्ये औदार्य गुण आहे. औदार्य गुणामुळेच परमेश्वर अनार्जित दाता, त्या अनार्जित दातामुळेच आपण जे मिळवलेलं नाही, जे अर्जन केलेलं नाही ते परमेश्वर देऊ शकतात. लावण्य जे गुण आहे ते आपण परमेश्वर जे अनादिचा चौथा पदार्थ आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला औदार्य शब्दाचा अर्थ, लावण्य शब्दाचा अर्थ कळेल किंवा आपण समजून घेणार आहोत. सौभाग्य आहे, दया आहे, दया गुणामुळेच परमेश्वर अवतारित होतात. कारण कृपा आहे, कृपा गुणामुळे परमेश्वर अवतार घेऊन या जीवाला सन्निधान देतात, ज्ञान देतात. करुणा आहे, अशा अनेक अनंत जे गुण आहे ते गुणाच्या स्वीकाराबरोबर परमेश्वराने अवतार घेतलेला पाहिजे. आणि ते गुणाचे स्वीकार करून परमेश्वर अवतार घेतात आणि त्याच गुणाच्या माध्यमातून मग जीवाच्या भल्यासाठी परमेश्वर सतत कार्यरत राहतात. आज आपण चिंतन केलं तर सर्वदिवशी चक्र पवनी असे अनंत गुण स्वीकारले होते. कारण ज्या ज्या वेळेस परमेश्वराला त्या त्या भक्तांनी बघितलं तर ते आश्चर्यचकित झाले, कारण इतकं सुंदर श्रीमूर्ती त्यांना पाहायला भेटली. कोणी बाया म्हणतात की कोणत्या मायेच्या पोटी तुम्ही निर्माण झाले, एवढं सुंदर श्रीमूर्ती, किंवा परमेश्वराचा सुंदर तो बघतच राहावं असे कितीतरी जीव वेधल्या गेलेले आहे. नुसते जीवच वेधले गेले नाही तर पक्षी वेधले गेले, प्राणी वेधले गेले, परमेश्वराची श्रीमूर्ती पाहतच राहिले. ससा असेल, वाघ असेल किंवा पक्षी असतील, असे परमेश्वर किती श्रीमूर्ती पाहत पाहत वेधल्या जाण्या इतपत श्रीमूर्ती परमेश्वराची सुंदर आहे. त्या सुंदरते पाठीमागं हे सर्व गुण अवलंबून आहे. याचा अर्थ परमेश्वराने हे सर्व गुण घेऊन अवतार केलेला होता, घेतलेला होता. आणि तो अवतार आपल्याला भेटलाय, आपल्याला समजलाय. म्हणजे ह्या 9व्या अधिकारात सुद्धा आपण बसतो का, तो परमेश्वर आपल्याला अनुभवायला प्रचितीला भेटलाय. हे काही कमी भाग्य आपलं नाहीये. 10वा जो अधिकार आहे परमेश्वराचा, धर्म. परमेश्वरामध्ये जसे गुण अनंत आहे तसे धर्म सुद्धा अनंत आहे. पण मुख्य संपत्ती, शक्ती, यश, सौंदर्य, ज्ञान, त्याग या सर्वच धर्माचा स्वीकार परमेश्वर अवताराने घेतलेला असावाच हवा. अनंत धर्म जे परमेश्वरामध्ये आहे त्या धर्माचा स्वीकार परमेश्वर केल्यानंतर या जीवाच्या भल्यासाठी योग्य वेळी, योग्य भक्तासाठी, योग्य प्रसंगी या धर्मांचा वापर परमेश्वर करत असतात. एखाद्याला वेद निर्माण जर करायचं असेल तर सौंदर्य लावण्याच्या माध्यमातून, पूजनीय माईन भटांसारखं एखादे 18 पुराण, वेद, शास्त्र, षडशास्त्र संपन्न असा एखादा भक्त जर आला तर ज्ञानाच्या माध्यमातून, ब्रह्मविद्याशास्त्राच्या माध्यमातून, त्यागाची जर प्रवृत्ती या जीवामध्ये कशी निर्माण व्हावी, त्याला परमेश्वर कसा प्राप्त होईल ते सांगण्यासाठी एकांकीच्या अनेक वेळा आपल्याला परमेश्वराने दाखवलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. या त्यागातून आपल्याला हे कळतंय. शक्तीच्या माध्यमातून परमेश्वराने अनेक अशा लीळा आपल्याला घडवलेल्या आहेत किंवा कळालेल्या आहे. वाघ असेल किंवा साप असेल किंवा काही असे जंगली रेडे असतील का जे झुंजत असताना, पण परमेश्वर ज्यावेळेस तिथं जातात त्यावेळेस त्यांच्यातलं जे हिंस्रत्व आहे ते निघून जातं. म्हणजे एक प्रकारची ती शक्तीचं कार्य परमेश्वर तिथं दाखवतात. त्यांच्या डोळ्यातली हिंस्रत्व, त्यांच्या मनातलं, बुद्धीतलं हिंस्रत्व ते काढून घेतात आणि त्यांना अत्यंत सात्विक पद्धतीने ते परत रिटर्न्स करतात. याचा अर्थ परमेश्वर ह्या धर्माचा वेळोवेळी वापर करत असतात. तर परमेश्वराने हे स्वीकारलेलं असलं पाहिजे आणि ते स्वीकारत घेतल्यानंतरच परमेश्वर अशा लीळा करू शकतात. परमेश्वराकडे सर्व जरी असलं पण त्यांची ती प्रवृत्ती, त्यांची ती कड असली पाहिजे, त्याचा वापर करण्याची इच्छा असली पाहिजे. तरच, अन्यथा परमेश्वराच्या एकांकीच्या अशा काही लीळा आहेत का त्यांना उपहार करण्यासाठी बाईसांकडे ते आडकित्ता गाण ठेवायला लावतात. आता जो परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नाय त्याला आडकित्ता गाण ठेवण्याची काय गरज आहे? पण परमेश्वर म्हणतात प्रवृत्ती नाही. जर प्रवृत्ती झाली तर नुसतं उकरलं तर सोन्याच्या हंडीचे हंडे निघते. अशा कितीतरी अशा लीळा आहेत. ती प्रवृत्ती जर नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. परमेश्वराकडे सर्व आहे पण ती प्रवृत्ती स्वीकार करून, त्या प्रवृत्तीचा वापर करून जीवाच्या भल्यासाठी परमेश्वराने ते जर केलं
तरच त्या जीवाला परमेश्वर प्राप्त करण्याची पात्रता निर्माण होऊन परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देतात. 11वा जो अधिकार आहे विज्ञान. विज्ञान म्हणजे सायन्स. आज आपण बघतोय आणि कितीतरी असं वेळा सांगतो, पण कधी तर सायन्स थांबतं, तिथं अध्यात्म चालू होतं. खरं म्हणजे ते अत्यंत चुकीचं आहे. विज्ञान आणि धर्म किंवा तत्व, धर्मशास्त्र, अध्यात्म हे बरोबरच चालण्याची वस्तू आहे. एकाच गाडीची 2 चाकं आहे. जिथं शास्त्र आहे, जिथं धर्म आहे, तिथं तुम्हाला विज्ञान दिसलं पाहिजे, आणि जिथं विज्ञान आहे तिथं शास्त्र दिसलं पाहिजे. कारण सगळं विज्ञान, परमेश्वर स्वतःची ओळख करून देत असताना सगळे ज्ञान आणि विज्ञान हे परमेश्वरामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ जे आज सायन्सच्या माध्यमातून जे वेगवेगळे शोध लागतायत ते परमेश्वराच्या कृपेने ह्या जीवाच्या भल्यासाठीच ते शोध आपल्या समोर येतोय, आपल्या सेवेसाठी. फक्त आपण त्याचा वापर कसा करतो, कोणत्या पद्धतीनं करतो आणि किती मर्यादित करतो याच्यावरती त्याचं चांगुलपण आणि वाईटपण ठरलं जातं. मोबाईल आहे, हा मोबाईल जो आहे विज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेली वस्तू, त्याचा जर योग्य वापर जर आपण केला तर तो खरंच लाभदायी आहे. टीव्ही असेल, गाड्या असतील, अनेक अशा वस्तू आहे का त्याचा वापर आपण योग्य पद्धतीने केला तर ह्या जीवाच्या भल्यासाठी, सेवेसाठी आणि हितासाठी, परत सुखासाठीच आहे. परंतु त्याचा अमर्याद वापर आपल्या भूक, अभिलाषा, अज्ञान, अन्यथा ज्ञानामुळे जर होत असेल तर त्याच्यासारखं नुकसान पण मोठं नाहीये. म्हणून आपण परमेश्वराचं जे विज्ञान आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्या धर्मामध्ये विज्ञान आहे, विज्ञानामध्ये धर्म आहे, हे जर आपण लक्षात घेतलं तर कोणत्याही आश्चर्यजनक गोष्टीकडे आपण विस्मयकारकपणे पाहू शकत नाही किंवा आपल्या मनामध्ये तशी गोष्टी येणार नाही. का तर ते परमेश्वराचंच आहे, परमेश्वरातूनच निर्माण झालेलं आहे. मग परमेश्वराला जीवास जर काही द्यायचं असेल तर भजनाधिकार असणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी परमेश्वराला विज्ञान शक्तीचा स्वीकार करणं हे आलं ते गरजेचं असल्यामुळं यातूनच त्या जीवाचा भजनाधिकार परमेश्वर बघू शकतात व त्याप्रमाणे त्यास फळ देतात. विज्ञानाच्या माध्यमातून एकाच वेळेस अनेक ठिकाणी परमेश्वर राहू शकतात. सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभू महाराजांच्या अशा कितीतरी लीळा आहे का ते एका ठिकाणी असताना दुसरीकडे पण दिसतात, एका भक्ताबरोबर असताना दुसऱ्या भक्ताबरोबर पण दिसतात. हे विज्ञानाचं कार्य आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय की गीता वाखाणण्याच्या अगोदर जे बाळ स्वरूप परमेश्वरात होतं ते सर्व विज्ञानाचं कार्य होतं. आणि त्या विज्ञानाच्या कार्यक्रमातूनच किंवा विज्ञानाच्या माध्यमातूनच परमेश्वरांनी अनेक अशा लीळा केल्या. त्या लीळेच्या माध्यमातूनच परमेश्वरांनी अनेक जीवाला अधिकार प्राप्त केला आहे. तो भजनाचा अधिकार असेल, संबंधाचा अधिकार असेल, लीळादानाचा अधिकार असेल, असे अनेक अधिकार जे परमेश्वर फळाच्या माध्यमातून देत असतात ते ह्या विज्ञानाच्या कामामुळेच, विज्ञानाच्या शक्तीमुळेच देत असतात. म्हणून विज्ञान ही जी शक्ती आहे ही ती परमेश्वराची आहे. फक्त कोणाला तरी निमित्त करून परमेश्वर ते विज्ञानाचं कार्य करत असतात. आणि ते विज्ञानाचं कार्य करत असताना आपण ते समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेतल्यानंतरच त्या गोष्टी आपल्या प्राप्त होतील. 12वा जो अधिकार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, आवर शक्ती. जीव स्वार्थी असतो हे आपण बघितलं. काहीतरी मिळवण्यासाठी भक्ती करणारे अनेक भक्त असतात, दृष्टपर भक्ती करणारे अनेक भक्त असतात आणि दृष्टकर भक्ती करणारे अनेक जीव असतात. परंतु हळूहळू यातूनच त्यांचा अधिकार हा वाढत जातो. प्रथम स्वार्थाने दृष्टपर भक्ती चालू असते आणि त्यानुसारच पुढे तो अदृष्टपराकडे झुकत असतो. त्यासाठी या जीवांना मात्र देवतांची फलश्रुती द्यावी लागते. म्हणून परमेश्वर देवतेची शक्ती अर्थात आवर शक्ती सुद्धा स्वीकारतात. परमेश्वर तर पर आहे, पर ऐश्वर्य संपन्न आहे, जरी असला तरी आवर शक्ती स्वीकारण्याचं कारण काय की सर्व काही ठिकाण आहे ते जीव स्वार्थी असल्यामुळे दृष्टपर भक्ती करत असतो. मला हे मिळावं, मला ते मिळावं, म्हणजे देवतेचं मिळवण्याचा परमेश्वराकडून तो प्रयत्न करत असतो. आणि म्हणून त्यांना ती आवर शक्ती स्वीकारावी लागते. म्हणून जीवाच्या मागणीनुसार परमेश्वराला हे सर्व द्यावं लागतं. ते देतात आणि ह्या देण्यातूनच हा जीव हळूहळू अदृष्टपराकडे झुकत असतो, अहेतुकाकडे झुकत असतो. कारण दृष्टपर भक्ती ही जीवाचा स्थायी स्वभाव आहे, तो मूळ स्वभाव आहे. तो कधी डायरेक्ट अदृष्टपराकडे निरपेक्ष निस्वार्थपणे भक्ती करू शकत नाही. कारण
त्याचं मूळ, त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर जीव स्वार्थी असल्यामुळे स्वतःच्या भल्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी जे जे करल तो ते करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून परमेश्वराला ही आवर शक्ती स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आवर शक्ती स्वीकारलेला अवतार सुद्धा आपल्याला परमेश्वरांनी दाखवलेला आहे, तो समजण्यासाठी. कारण परमेश्वर अवतार घेतात तर त्यावेळेस आवर, पर, उभय दृश्य सर्वच ज्ञान आणि सर्व शक्तीने युक्त असतो, परंतु आपल्याला समजावं. आवर म्हणजे चैतन्य देवतेच्या अलीकडचं, पर म्हणजे त्याच्या पलीकडचं म्हणजे परमेश्वराचं, आवर म्हणजे सर्व देवतेचं. तर सर्व देवतेचे जे फळ आहे, सुख फळ आहे, या जीवाला देण्यासाठी परमेश्वर ही आवर शक्ती स्वीकारतात. आणि ही आवर शक्ती स्वीकारूनच परमेश्वर या जीवाला आपली जीवी क्रिया आहे ती घडून अदृष्टपराकडे नेत असतात. अदृष्टपर ज्यावेळेस परमेश्वर जातो त्याच वेळेस परमेश्वराच्या भक्तीला खऱ्या अर्थाने तो लागलेला असतो. आणि त्यातूनच परमेश्वर भक्ती करत करत तो परमेश्वर प्राप्त करू शकतो. आवराची भक्ती करत असताना पराची प्राप्ती कधी होऊ शकत नाही. आणि पराची भक्ती करत असताना आवराचं होऊ शकतं, कारण आपली तिथपर्यंत जर पोचली नाही तर परमेश्वर मात्र आपल्याला आवराचं पण देऊ शकतात. पण आवराचं करताना पराचं कधी भेटत नाही. म्हणून आपण पराकडे जाण्यासाठी, अदृष्टपर जाण्यासाठी, अहितुकाकडे जाण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. कारण परमेश्वर ही अशी गोष्ट आहे, ही अशी शक्ती की सर्व मिळण्याचं ठिकाण. मग तुम्ही अलीकडचं मागा, पलीकडचं मागा, मधलं मागा, सर्व मागा. तशी देवता तसं काही देऊ शकत नाही. त्यांच्याकडे जे आहे ते सुद्धा तुम्हाला ते देऊ शकत नाही. आपण देवता वर्गात बघितलं तर आपण जे अर्जिलेलं आहे तेच देवतेला देण्याचा अधिकार आहे. आपण जे अर्जिलेलं नाही ते देवता देऊ शकत नाही. म्हणून परमेश्वर ही आवर शक्ती देवतेच्या अनुषंगाची ती का स्वीकारतात? का जीव स्वार्थी आहे, दृष्टपर भक्तीची त्याची प्रवृत्ती असल्यामुळं त्या परमेश्वराला त्या देवतेच्या शक्ती अर्थात आवर शक्ती सुद्धा स्वीकारावं लागतं. तर त्या माध्यमातून ते देत असतात. 13वा अधिकार अत्यंत महत्वाचा आहे, परशक्ती. ऑलरेडी परमेश्वर हा परऐश्वर्य संपन्न आहे, परशक्तीने संपन्न आहे. परंतु पर म्हणजे सर्वश्रेष्ठ. परमेश्वर या जीवाला ज्ञानदान, प्रेमदान द्यावायचे जर असल्यास परशक्तीद्वारेच परमेश्वर वरील दाने देत असतात व त्यामुळेच परमेश्वराला परशक्तीचा स्वीकार हा करावाच लागतो. परमेश्वर आवर शक्ती, परशक्ती, उभय दृश्य या दृष्टांतातून परमेश्वर अत्यंत आपल्याला सुंदर सांगतात का जो आतला आहे तो आतील बघेल, जो बाहेर आहे तो बाहेरील बघेल, पण तो उंबऱ्यावर आहे तो आतील पण बघेल आणि बाहेर पण बघेल. म्हणजे उभय दृश्य अवतार आपल्याला सर्व काही देऊ शकतो. तो उभय दृश्य अवतार आपल्याला झालेला आहे, तो समजलेला आहे. त्या उभय दृश्य अवताराचीच आपण भक्ती करतोय. परंतु ही उभय दृश्य अवताराची भक्ती जरी करत असलो तर परशक्ती त्याच्याकडे आहे. म्हणून ते परमेश्वराचं जे कार्य किंवा परमेश्वराचं जे ज्ञान आणि प्रेम जी शक्ती आहे किंवा उपाय आहे परमेश्वर प्राप्तीची ते देऊ शकतात. जर आवराचा जो आहे तो पराचा देऊ शकत नाही, जो पराचा आहे तो आवराचा देऊ शकत नाही. पण उभय अवतार दोन्ही देऊ शकतात. म्हणून जो उभय अवतार आहे त्याने आवर पण स्वीकारलंय, पर पण स्वीकारलंय. म्हणून परशक्ती परमेश्वराने स्वीकारलेली असली पाहिजे आणि ती स्वीकारलेली परमेश्वराची भक्ती आज आपण करतोय. परशक्ती जर परमेश्वराने स्वीकारलेली नसेल तर आपली योग्यता पात्रता जरी आली तरी तो परमेश्वर देऊ शकत नाही. त्याला लिमिटेशन आहे. तो अनार्जित दाता असल्यामुळे जर त्यांनी ठरवलं तर तो देऊ शकतो. आवर सुद्धा अवतार जर झालेला आहे तो पराचा देऊ शकतो, पर आवराचा देऊ शकतो, उभय सर्वच देऊ शकतो. परंतु ती प्रवृत्ती पण परमेश्वराची देण्याची असली पाहिजे. आणि म्हणून चौथा अत्यंत महत्वाचा अधिकार जो परमेश्वराचा आहे तो प्रवृत्ती म्हणजे कड म्हणजे खावणी. ती प्रवृत्ती परमेश्वराकडे सर्वच आहे, पण प्रवृत्ती जर देण्याची नसेल तर कसा देईल? कारण अशी कितीतरी वेळा आहे तर काही लोक परमेश्वराकडे येतात आणि सांगतात की आम्हाला संन्यास धर्म स्वीकारा. परमेश्वर म्हणतात जे आहे तेच ऐका ना, तुम्ही जे आहे तेच करू शकता की नाही याचं तर चिंतन करा. म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती नाहीये. आणि एकदा प्रवृत्ती झाली तर स्तंभ आहे का ते निमित्त करून बोली जाईल परमेश्वर म्हणतात. जर प्रवृत्ती जर झाली तर ज्याचा अधिकार नसता सुद्धा परमेश्वर प्रल्हाद बाईसांना सांगतात देव कसा बाई विचारा, माहित आहे? प्रल्हाद बाई म्हणते नाही. तरी परमेश्वर देव कसा आहे त्यांना सांगतात. देव काष्टाचा नाही बाई, देव चित्राचा नाही, देव मातीचा नाही, देव धातूचा नाही. तो तसा असेल तर धातूचा असेल तर वितळेल, धातू मातीचा असेल तर विरघळेल, चित्राचा असेल तर फाटेल. अशा अनेक प्रकारे परमेश्वर देव निर्गुण निराकार बाई. अशा पद्धतीची ते भक्ताची योग्यता नसताना, अधिकार नसतानाही प्रवृत्ती झाली तर ते परमेश्वर तत्वज्ञान सांगतात
आणि त्या तत्वज्ञानातून ती क्रिया त्या जीवाकडून करायला लावतात, करून घेतात आणि त्या करून घेण्यातूनच परमेश्वर हा जीवाचा अधिकार पात्रता वाढत असते. गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत कितीतरी वेळा आहे, ते जातात रस्त्याने, गल्लीत जातात, एखादा मुलगा जेवत असतो, त्याला काही कोणी बोलत नाही, आचार्य देवाला बोलवत नाही, ते स्वतः जातात, भांडून तंडून खाऊ घालतात, घेतात. एका तेलीन जी बाई आहे, तेली समाजाची, ती आपलं स्वयंपाक करत असते, परमेश्वर जातात, त्याच्या टोपल्यातून ती भाकर उचलतात, खायला लागतात. त्या बाईला वाटतं की देव हे ब्राह्मण एवढे श्रेष्ठ आणि आपली तेलीची त्यावेळीची परिस्थिती वेगळी. लोक समाज हा सर्व जातीपातीत आणि चुकीच्या प्रथांमध्ये, अंधश्रद्धेमध्ये अडकलेला आहे. पण देव त्यांना सांगतात, बाई ही तेलिनीची भाकर नाही, ही लाखाची भाकर आहे. म्हणजे लाख नावाचं धान्य आहेच, परंतु त्याच्या पाठीमागची लाख नावाचं म्हणजे त्याची किंमत होणार नाही. आपण म्हणतो ना, अरे लाखातला एक या, ज्याची किंमत होत नाही की ज्याच्यामुळे तुला आता प्रेम मला द्यायचंय, मी प्रेम देणार आहे. अशा कितीतरी लीळा आहेत का परमेश्वराची जर प्रवृत्ती जर असली, प्रवृत्ती जर झाली, तर कोणत्या जीवाला काय देतील हे सांगता येणार नाही. म्हणून प्रवृत्ती, परमेश्वराने प्रवृत्ती स्वीकारणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण परमेश्वराला जीवास ज्ञान, प्रेम, कृपा, उद्धारण्याची प्रवृत्ती असेल तरच ते देतात. अर्थात परमेश्वराची प्रवृत्ती तशी असणे, त्याचा स्वीकार करणे हे गरजेचं आहे. जर प्रवृत्ती नसेल, आमची खावणी, देव म्हणतात ही आमची खावणी, आमचं श्रेष्ठत्व आहे, आमचं ते लक्षण किंवा काय म्हणतात त्याला, एक वैशिष्ट्य आहे, वेगळंपण आहे. ते वेगळंपण परमेश्वर स्वीकार जेव्हा करतात, ती प्रवृत्ती त्या परमेश्वराची जेव्हा होते, तेव्हा त्या प्रवृत्तीनुसारच परमेश्वर कार्य करतात. एखादा जीव खूप प्रार्थना कराल, परंतु परमेश्वराची प्रवृत्ती नसेल तर ते देणार नाही. आचार्याने सांगतात का तुमच्याकडून काहीतरी घेणं करणं करा तुम्ही. ते म्हणतात आमच्याकडे काहीच नाहीये, करणी आहे परंतु आमच्याकडे करायला तर काही पाहिजे. तिथंच माईन भट असतात. माईन भट म्हणतात माझ्याकडे आहे, मी करू का? ते म्हणतात नाही, तुम्ही काही करू नका, ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस करून घेऊ. ते ज्याच्याकडे द्रव्य आहे त्याला सांगतात नाही करायचं, आणि ज्याच्याकडे द्रव्य नाही त्याला सांगतात करायचं. तू उभा ठाकलाशीच पुरे, तू उभा राहा, मी करून घेणार. भांडारेकरांचं तसंच आहे. भांडारेकरांना वाटतं की मी विनाकारण, माझ्याकडे खूप इस्टेट होती, पैसा होता, मी आणला नाही, देवाचा उपयोगी लावला नाही. ते म्हटले तुमचं मनोरथ आम्ही पूर्ण करू. मनोरथ पूर्ण करून घेतलं. प्रवृत्ती, ही प्रवृत्ती जर असेल तर परमेश्वर तुमच्या मनातली जी वासना आहे, तुमच्या मनातली हाव आहे, परमेश्वर प्राप्तीची जी महत्वाकांक्षा आहे, जी इच्छा आहे, ती परमेश्वर पूर्ण करून घेणार. परमेश्वर म्हणतो होईल की नाही होईल, हाव तर धरा. तुम्ही कराल की न कराल, इच्छा तर ठेवा. त्यात तुम्ही यशस्वी व्हाल का नाही, प्रयत्न तर करा. आणि ही हाव, ही इच्छा, ही महत्वाकांक्षा परमेश्वराने आपल्याला करायला लावलेली. आणि ही प्रवृत्ती आपली जर अशी निर्माण झाली तरच परमेश्वरामध्ये सुद्धा देण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. कारण प्रयत्न करी दैवाचे सहाय्य, जीव स्वतः जेव्हा करायला लागतो तेव्हा परमेश्वराचं सहाय्य होतं. आपण 5 पावलं जर पुढे गेलो देवाकडे, तर देव 10 पावलं आपल्यासाठी येत असतो. औसांच्या बाबतीत त्या लीळा तुम्ही जर आठवल्या, तुम्ही चिंतन केलं, तुमच्या लक्षात येईल. औसा तामस प्रवृत्तीच्या जरी असल्या, चिडून जायच्या, रागून जायच्या, पण परमेश्वराकडे जेव्हा त्या यायच्या त्यावेळेस परमेश्वर त्यांना आलिंगन देण्यासाठी 5 पावलं पुढे जायच्या. जो अनंत ब्रह्मांडाचा नाही, जो परब्रह्म परमेश्वर, सकळही देवता त्यांच्या शक्ती, असा परमेश्वर एका जीवासाठी आलिंगन देण्यासाठी जातो. तो जीव किती योग्यतेचा असेल, परंतु ती योग्यता आली कुठून, त्या जीवामध्ये योग्यता कशी निर्माण झाली, ती परमेश्वराने केली. आणि ती परमेश्वराची ती प्रवृत्ती असल्यामुळं त्या जीवामध्ये, त्या जीवाकडून तशा क्रिया परमेश्वराने करून घेतल्या, त्या स्वीकारल्या, आणि त्या क्रियेमुळेच त्या जीवामध्ये ती योग्यता, ती पात्रता निर्माण झालेली आहे. आणि ती पात्रता, योग्यता निर्माण झाल्यामुळं परमेश्वर त्यांना आलिंगन देण्यासाठी जातात, त्यांची चिंतन करतात. बाईसांचं 6 महिने चिंतन करतात. बाईसाहेब हा एक जीवच होता ना, परंतु त्यांच्यामधली ती अधिकारता, ती योग्यता, ती पात्रता वाढवण्यासाठी, त्यांना प्रेमदान देण्यासाठी परमेश्वर त्या जीवाचं चिंतन करतात. आणि ते चिंतन करून करून त्यांच्यामधली ती जी चुकीच्या गोष्टी आहे, तो दोष आहे, तो नासवतात. म्हणजे प्रवृत्ती होती म्हणूनच त्यांनी ते केलं. जर प्रवृत्ती नसती तर कशाला देव चिंतन करते.
कशाला तिथं जाऊन 3-3 दिवस अपमान सहन करून त्यांचं स्वीकारतील? आणि हे स्वीकारायची जर प्रवृत्ती नसेल, अपमान घेण्याची जर प्रवृत्ती परमेश्वरामध्ये नसेल, तर त्या जीवाचा अधिकार तरी, योग्यता तरी कशी वाढेल? म्हणून ह्या जीवाच्या भल्यासाठी परमेश्वर काय करत नाही? आपण विचार करा, जो आपल्यातला आहे, आपण ज्याला आपलं म्हणतो, तो आपल्यासाठी काय करतोय? कोणत्या जीवाचे? आई वडील असतील, भाऊ बहिणी असतील, मित्रमंडळी असतील, सर्व अनंत नातेवाईक असतील, अनंत ओळखीचे असतील, आपल्यासाठी काय करतात? आणि म्हणून परमेश्वर आपल्यासाठी काय करतात? आपल्यासाठी परमेश्वर अपमान सहन करतात. आपल्यासाठी परमेश्वर प्रवृत्ती निर्माण करून कुठं प्रवास करतात. आपण आजचा विचार केला, दळणवळणाचे साधनं खूप मोठे झालेले. कुठं नाशिक, कुठं नागपूर, कुठं नांदेड, किलोमीटरमध्ये जर बसवायचं म्हटलं तर आपल्याला 8 दिवस नियोजन करायला, 10 दिवस अगोदर नियोजन करावं लागतं, तिकडून आल्यानंतर 15 दिवस आराम करावा लागतो. त्या परमेश्वराने त्यावेळची परिस्थिती विचार करा, जंगल, झाडं, रस्ते नसेल, त्यातून अनवाणी फिरत परमेश्वराने हे जीवाच्या अधिकारानुसार कार्य केलं. म्हणजे ती प्रवृत्ती असल्याशिवाय कार्य केलं काय? म्हणून प्रवृत्ती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ती प्रवृत्ती स्वीकारूनच परमेश्वराने अवतार घेतलेला आहे. याची जाणीव आपल्याला झालेली, याची ओळख आपल्याला झालेली, त्या प्रवृत्ती झालेल्या परमेश्वराची तत्वज्ञान आपण समजून घेतोय आणि त्याच प्रवृत्ती झालेल्या परमेश्वराचं नामाचं आपण स्मरण करतोय. किती भाग्य आहे आपल्याला. 850 वर्षानंतर का होईना, पण आपल्याला ते कळालंय, आपल्याला तो बोध झालेला आहे. आणि तो परमेश्वर आपल्याला समजता येतो, वाचता येतो, ऐकता येतो, चिंतन करता येतो, प्रचिती निर्माण करून आपल्याला त्याची अनुभूती घेता येते. हे काही कमी भाग्य आहे का? परंतु आपल्याकडे काय आहे ही पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. आपली दृष्टी जर नकारात्मक असेल तर जे आपल्याकडे आहे त्याच्याकडे नजर न जाता जे नाही आपल्याकडे त्याच्याकडे नजर जाते आणि आपण दुःखी असलेला जीव अधिक दुःखी होतो. म्हणून परमेश्वर 850 वर्षानंतर आपल्याला कळाला, समजला, आपल्याला बोध झाला. त्या बोधाच्या माध्यमातून जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर आपल्याला जसे आहे तसे कळाले आणि त्या कळण्यातून त्या परमेश्वराचं नाम आपल्याला भेटलंय. त्या नामाचं स्मरण आपण करतोय. अनंत लीळा आपल्याला वाचता येतात, ऐकता येतात, अनुभवता येतात. अनेक वाचनाच्या माध्यमातून परमेश्वराचं तत्वज्ञान, परमेश्वर वस्तू काय हे समजून घेता येते. हे काही कमी भाग्य आहे का? परंतु आपण विनाकारच नाही, अधिकारच नाही. 850 वर्षानंतरच आमचा जन्म झाला, आम्ही निकम्मे, आम्ही कमनशिबी, अशा आपणच आपल्याला दोष देऊन आपण आपल्या धर्मापासून थांबत असतो, परमेश्वराच्या मार्गापासून थांबत असतो. नाही आम्ही असनिधानी. अहो, सन्निधान असनिधान आहे काय? असनिधान म्हणजे अदृश्य रूप, सन्निधान म्हणजे दृश्य रूप. दृश्य असलं काय, अदृश्य असलं काय, फरक काय पडतो? आपल्याला ती जाणीव, ती प्रचिती येते आणि त्या प्रचितीतून आपल्याला धर्म आपण सांभाळतो. हे काही कमी नाही. आणि म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा विचार करणं, त्याचं चिंतन करणं, त्याचा उपयोग करून घेणं, ह्या 14ही अधिकारात आपण जर बसत आहे तर त्या संधीचा फायदा उचलून त्या परमेश्वर प्राप्ती आपल्याला निर्माण करणं, त्या परमेश्वर प्राप्तीच्या रस्त्याने आपण सातत्य ठेवून त्याचं ध्येय आपलं जे आहे गाठण्यासाठी वेग निर्माण करणं, ही आपली गरज आहे, ही आपली ड्युटी, हे आपलं कर्तव्य. परमेश्वराने तर जे बी करायचं ते करून ठेवलंय. जीवाने जे करायचंय ते करायचं राहिलंय. आता आपल्याला जे करायचंय ते आपलं राहिलेलं असल्यामुळं आपल्याला करावं लागणार आहे ना. आपण केल्याशिवाय आपल्याला परमेश्वर काही देऊ शकत नाही. कारण परमेश्वराने जे बी जीवासाठी स्वीकारायचं ते पूर्ण स्वीकारलंय. पूर्ण स्वीकारून, सर्व शक्तिमान घेऊन, सर्व स्वीकारूनच परमेश्वराने उभयदृश्य अवतार घेतला. आणि तो उभयदृश्य अवतारचं आपल्याला चिंतन करावं लागतं, आपल्याला अनुभव घेता येतो, त्याचं आपण मनन करून त्याचं स्मरण करतोय. हे काही कमी नाहीये. म्हणून लेट का होईना पण आपल्याला थेट भेटलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेणं आणि त्या फायद्यातूनच परमेश्वर प्राप्ती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते ध्येय आपल्याला स्पष्ट, आपल्या जीवनाचं टार्गेट आपल्याला स्पष्ट दिसणं आणि त्या टार्गेटवरती, त्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करून आपण चालत राहणं, जोपर्यंत परमेश्वर आपल्याला ज्ञान आणि प्रेम देत नाही. कारण परमेश्वराला तर या जीवाला प्रेमच द्यायचंय, पण त्या प्रेमाचा अधिकारी निर्माण करण्याचा जो गोष्ट जी बाकी आहे ती आता आपल्याकडे. परमेश्वराचं प्रेमच द्यायचंय, परंतु आपल्याला प्रेम हवंय की ज्ञान हवंय? दोन्ही जरी भेटलं तर परमेश्वर प्राप्ती आहेच, परमेश्वराचा आनंद आहे.
परंतु ज्ञान आणि प्रेम या दोन जरी प्राप्ती सांगितल्या तर त्या सारख्याच, कारण तिथून परत येत नाही जी अच्युत पदालाच तो पोचतो. परंतु एक जो भक्त असतो त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून परमेश्वराने ज्ञान आणि प्रेम हे दोन गोष्टी सांगितल्या. ज्ञानाची प्राप्ती वेगळी, प्रेमाची प्राप्ती वेगळी सांगितली. त्याचं आपण नंतर कोणत्या तरी सत्संगात चिंतन करणार आहोत. परंतु आज आपल्याकडं याचा एकच विचार करणं गरजेचं आहे की ह्या 14 अधिकारात आपण बसतो. त्या 14 अधिकारात परमेश्वराने अवतार घेतलेला आहे आणि म्हणून आज आपल्याला जी संधी आहे परमेश्वर प्राप्तीची ती कधी भेटली नव्हती, कधी भेटणार नाही ना, आत्ता नाही तर कधीच नाही, असा विचार करून या परमेश्वर भक्तीला आपण लागलो पाहिजे. याप्रमाणे या 14 अधिकाराने परिपूर्ण असलेला अवतार जीवांचा उद्धार करण्यासाठी समर्थ असतो. त्याचप्रमाणे असा युक्त परमेश्वर जो आहे, परंतु त्यास उद्धरण करून घ्यावयाचे आहे त्या जीवाचाही काही गुण अधिकार असणे अत्यंत गरजेचं आहे. आज परमेश्वर हे 14 अधिकारात समर्थ असलेला परमेश्वर आपल्याला भेटला आहे. आता त्याच्यासाठी आपल्या पण योग्यता, आपल्या पण पात्रता कोणत्या असायला पाहिजे त्या पुढच्या संघात आपण नक्कीच चिंतन करणार आहोत. जीवाचे 7 अधिकार परमेश्वराने सांगितलेले ते 7 अधिकार पुढच्या सत्संगामध्ये आपण बघणार आहोत. याविषयी कोणाला काही शंका असेल तर नक्की कळवा. काही माझं चुकत असेल तर नक्की आपलेपणाने मला समजावा ही नम्र विनंती. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.